जुनं ते सोनं अशा प्रकारची म्हण आपल्यामध्ये प्रसिद्ध आहे। अशाच प्रकारच्या जुन्या गाड्या ज्या आहेत, चारचाकी गाड्या असो किंवा मग दुचाकी गाड्या असो, 1947 पासूनच्या गाड्यांचं या ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर या सगळ्या गाड्या पाहण्यासाठी युवकांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कारण प्रत्येकालाच आपलं जे मागचा काळ आहे किंवा मागच्या जुन्या वस्तू आहेत त्या कशा होत्या, गाड्या कशा होत्या त्या काळामध्ये हे जाणून घ्यायचं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी ही गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। या ठिकाणी मर्सिडीजची सुरुवातीची असो किंवा मग दुसऱ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचप्रमाणे बाईक्ससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। 1947 पासूनच्या साधारणतः गाड्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। आणि हे प्रदर्शन जे आहे ते नागपूरकरांना या ठिकाणी लुभावताना दिसते आहे। त्यामुळे नागपूरकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं सुद्धा पाहायला मिळते। रमन सायन्स केंद्राच्या या प्रांगणामध्ये हे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। आणि याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, कोणत्या गाड्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे, रमन सायन्स केंद्राचे अधिकारी आपल्यासोबत आहे। पंडा सर, काय सांगाल, कशा प्रकारे हे सगळं प्रदर्शन जे आहे तुम्ही लोकांसाठी केलेलं आहे आणि मोठा प्रतिसाद मिळतो आहे? पहले जो नागपुर का जनता है उनका मेरा धन्यवाद, क्योंकि हम पहली बार अभी लास्ट ईयर किए थे, 2024 में किए थे, मार्च महीने में ये हुआ था। लेकिन हमको एक्सपेक्टेशन नहीं था कि पब्लिक उसको ऐसे आजमाएगी। करीब 3000 से ज़्यादा पब्लिक यहाँ देखे थे, तो वो हमारे लिए एक बड़ा इंस्पिरेशन था। और हम लोग सोचे कि ये प्रोसेस जो बंद नहीं होना चाहिए, और हर साल हम ये जो विंटेज हेरिटेज ऑन व्हील्स जो एग्जीबिशन है हम करेंगे। तो ना ही करेंगे उसको, थोड़ा ज़्यादा गाड़ी भी ज़्यादा से ज़्यादा आए, उसका भी हमने फोकस किया है। इसलिए हमने, आप देखे होंगे, ज़्यादा बाइक्स भी आई है, ना ही कार से, और ज़्यादा पुराने बाइक्स 1940 मॉडल्स का BMW वो सब भी आपको देखने के लिए मिलेगा। जो बॉबी जो फिल्म था उनका भी एक बाइक भी है उधर, वो भी आप देख पाएंगे। तो लॉट ऑफ मेमोरीज आर एसोसिएटेड विद व्हीकल्स, जैसे हम बोलते हैं, जैसे लोगों का प्यार जैसे अपना ये में रहता है, वस्तुओं से रहता है, उससे ज़्यादा प्यार अपना गाड़ी से रहता है। इसीलिए लोग क्या करते हैं, उसको मेंटेन करके ये रहते हैं, और गाड़ी से ही अपना स्टाटस समझते हैं, या जनरली ट्रेंड। तो ऐसे ही जो हमारा अगर पहले जो एंसेंटेंट थे, जनरेशन्स था, उन्होंने कैसे मेंटेन करते, वो भी हमको एक उनका जो जानकारी भी रखना एक बहुत आवश्यक है अगर हम फ्यूचर को देखना है। तो इसीलिए फ्रॉम 1942 से लेकर सेकेंड वर्ल्ड वॉर से लेके जो व्हीकल्स फोर्ड का था वो भी यहाँ डिस्प्ले किया गया है। उसके साथ इटली से जो है ब्रिटिश मेड जो व्हीकल्स है, और इंडियन मेड जो भी सभी जो व्हीकल्स है यहाँ पर लोगों के लिए खुला है देखने के लिए। वो सवेरे अभी 10 बजे से खुला है, शाम 5:30 तक, एंड पूरा आप उसका देख सकते हैं, पूछ सकते हैं, और जानकारी भी आप लेके सीख सकते हैं। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गाड्या पाहायला मिळते, वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या पाहायला मिळते। ज्या कंपन्या, काही कंपन्या तर अशा आहे की आता अस्तित्वात पण नाही आहे, परंतु त्यांच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी मेंटेन करण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी सगळ्या युनिक असं प्रदर्शन हे पाहायला मिळते आहे। आणि त्यामुळेच नागपूरकरांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या विंटेज कारचा आनंद या ठिकाणी नागपूरकर घेताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन अनिकेत सह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।